पालकांनो, मुलांना मोठं करताना त्यांना भावनिक सुरक्षितता देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही मुलांना त्यांच्या आवडीचे तसेच सकस पदार्थ खाऊ घालता, चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन जाता, आकर्षक कपडे हौशीने घेऊन देता, खेळणी, सिनेमा, शॉपिंगचे लाड पुरवता, शिक्षणासाठी उत्तम शाळेत घालता. हे सगळं खरं असलं तरी मुलांना ते नेहमीचंच वाटतं. तुम्ही किती परफेक्ट पालक आहात हे मुलांच्या लक्षात नसतं, पण आयुष्यात संघर्ष करताना त्यांना तुमच्याबरोबर किती सेफ वाटतं हे मुलं लक्षात ठेवतात. मुलं आपल्यापासून एकदम दुरावत नाहीत, तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीत आपण हे डिस्कनेक्शन कधी होतं हे आपल्याला कळत पण नाही. कधीकधी आपल्या बाजूने मुलाचं म्हणणं नीट ऐकलं जात नाही, त्यांना हाकलून लावलं जातं किंवा आपण जजमेंटल बनतो, मग मुलांना अनसेफ वाटायला लागतं. मुलांना भावनिक सुरक्षितता देण्यासाठी आपल्याला काय करायला हवं आहे, तर लेक्चर देण्यापूर्वी आपण मुलांना काय सांगायचे ते थोडं ऐकून घेऊया. मुलांच्या सुखसोयी कमी करण्यापेक्षा त्याचं मूल्यमापन करूयात की ह्या खरंच गरजेच्या आहेत का. आपण त्यांच्यासाठी भीती बनण्यापेक्षा एक सुरक्षित जागा बनवूया, जिथे येऊन ते आपल्या मनातलं गुज, आपले प्रश्न, आपली मतं, आपल्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करू शकतील. असं जर का मुलांचं मानसिक आरोग्य भविष्य काळामध्ये आपण चांगलं राहावं असा विचार करत असू, तर त्याचा पाया जो आहे ना, तो आजच आपल्याला तयार करावा लागेल. कारण आज आपल्याला आपल्या मुलांशी असलेलं जे नातं आहे ना पालकांनो, ते आत्तापासूनच चांगलं बिल्टअप करायला हवं आहे. कारण त्याच्यावरती पुढे भविष्य काळामध्ये त्यांचं मानसिक आरोग्य कसं असेल हे अवलंबून असतं. हे बघा, तुम्ही मुलांना जर हाकलून लावलात ना, ते एकदम शांत होऊन जातात. तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही की ते सहन करत राहतात. सतत त्यांच्या सांगण्याला, वागण्याला तुम्ही नावं ठेवत राहिलात तर त्यांना स्वतःला समजावता येत नाही. त्यांना असं वाटायला लागतं की माझं खूपच काहीतरी चुकतं आहे. मुलांचं आणि तुमचं नातं जर कमजोर असेल ना पालकांनो, तर भावी आयुष्यात मुलांना निराशा, चिंता आणि भावनिक संघर्षाचा जास्त धोका निर्माण होतो. मग त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे एखादी मोठी घटना झाली तर तिला ते एकट्याने सामोरं जाऊ शकत नाहीत. कुठल्या वळणावरती थांबायचं आहे, कुठे ट्विस्ट घ्यायचं आहे, कुठे टर्न व्हायचं आहे हे मुलांना कळत नाही. म्हणूनच मुलांना आपल्याला आजच शिकवायला हवं आहे पालकांनो, की तुम्ही सुरक्षित आहात आमच्याजवळ. आणि ही भावना मुलांच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी पालकांनो आपण सगळे मिळून प्रयत्न करूया आणि एक सुरक्षित जागा मुलांसाठी बनवूया, की या जगात कितीही संकट आली, कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स आले तरी आमच्या आईबाबांच्या कुशीत जाणं किंवा त्यांच्याजवळ बसून आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगणं, अशी ही एक सुरक्षित जागा आहे की ज्या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, जजमेंटल होणार नाही आहेत आमचे आईबाबा, आम्हाला ते नीट समजून घेतील आणि समजावून देतील. आमच्याशी बोलताना ते ऐकण्यावर अधिक भर देतील आणि आमच्या चुका देखील आम्हाला नीट समजावून सांगतील. असा विश्वास पालकांनो ज्या वेळेला मुलांना वाटेल ना, त्यावेळेला मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थाने परफेक्ट पॅरेंट होणार आहोत. धन्यवाद.